आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचं हित जोपासलं नव्हे तर महिलांवर अन्याय होऊ नये यासाठी संरक्षण दिलं। 18 पगड जातीला सोबत घेऊन न्याय दिला। छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे होते असे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केलं। राहुरी फॅक्टरीतील चोते वस्ती येथील साई पारायण सोहळ्याची शिवजयंती दिनी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनानं सांगता झाली। प्रसंगी ते बोलत होते। उद्धव महाराज म्हणाले, अण्णासाहेब चोते व परिवाराची साईबाबांवर नितांत श्रद्धा असून दरवर्षी अन्नदान व ज्ञानदानाचं कार्य साई पारायण सोहळ्याच्या माध्यमातून सुरू आहे। साई मंदिर उभारणीचं काम प्रगतीपथावर असून कलशाचं काम सर्वांनी मिळून व्हावं यासाठी सर्वांनी आर्थिक हातभार लावावा असं आवाहन त्यांनी केलं। या कीर्तनावर हजारो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला। कार्यक्रमास हरिभक्त परायण सीताराम ठूस, प्राध्यापक सतीश राऊत, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक सुधाकर कदम, व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, तनपुरे कारखान्याचे माजी संचालक मच्छिंद्र तांबे, अशोक खुरूद, माजी उपनगराध्यक्ष सुखदेव मुसमाडे, अनंत कदम, राहुरी निधीचे रामभाऊ काळे, माजी नगरसेवक बाळासाहेब खुरूद, संदीप मुसमाडे, सुजाता कदम, भाऊसाहेब मुसमाडे, राजेंद्र सोळुंकी, मेजर राजेंद्र कडू, प्रभाकर करपे, किशोर वरघुडे, दत्तात्रय रोडे, अशोक उर्हे, सिद्धार्थ वाबळे, अशोक मुसमाडे, सुनील भांड, मारुती खरात आदींसह भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोते यांनी मानलेत। कार्यक्रम यशस्वीतेसाठी, सोहळा यशस्वीतेसाठी चोते वस्तीवरील साई भक्त, गणपती चौक भजनी मंडळ, शेटेवाडी महिला भजनी मंडळ, जय मातादी मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, तुळजाभवानी मित्र मंडळ, भारत चोते मित्र मंडळ, आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, संकल्प पतसंस्था कर्मचारी व अधिकारी यांनी परिश्रम घेतला। आणि त्याचबरोबर ज्यांची आज जयंती आहे ते छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा एक अवतारी सत्पुरुष म्हणावे लागतील अशा स्वरूपाचं दिव्य कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे। अगदी शून्यातून स्वराज्य निर्मिती, मुघलांशी यांनी टक्कर दिली। मुघलांचं राज्य अफगाणिस्तानापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत व्यापलेलं, म्हणजे केवढा मोठा प्रदेश आहे। अफगाणिस्तान आला, पाकिस्तान त्यामध्ये आला आणि भारताचा थेट बंगालपर्यंतचा भाग आणि नर्मदेपर्यंत अगदी तिथूनही पुढे आलं आणि मुघलांची शेवटची चौकी जुन्नरला होती, शेवटची, आणि तिथून पुढे आदिलशहाचं राज्य सुरू होतं। अर्थात आदिलशाही आणि मुघलांच्या मध्ये काही भाग हा शहाजी राजांना जहागिरी म्हणून मिळालेला होता, तो पुणे परगणा। आणि तिथे रायगडावरती जिजाऊ माँसाहेब प्रसूत झाल्या त्या आजच्या दिवशी आणि 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 या दिवशी एक दिव्य सूर्य खऱ्या अर्थाने या भूतलावरती प्रगट झाला। शिवाई देवीवरनं शिवाजी महाराज हे नामाभिधान करण्यात आलं। महाराजांचं खरं म्हणजे सह्याद्रीवरती एवढं प्रेम, सह्याद्रीच्या कुशीतच रायगडावर शिवनेरीवर ते जन्माला आले आणि सह्याद्रीच्या कुशीतच इसवी सन 1680ला त्यांनी शेवटचा श्वास घेतला। सह्याद्री हा त्यांच्यासाठी दुसरा एक ईश्वरच होता, त्यांचा पाठीराखा होता, त्यांच्या स्वराज्य निर्मितीचा सर्वात मोठा आधारस्तंभ होता आणि म्हणून त्यांचा जन्मही सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराजांचा अंतिम क्षण सुद्धा सह्याद्रीच्या कुशीत गेला। या राजानं जे कार्य केलं ते अत्यंत अद्भुत केलं। एवढं मोठं युद्ध होत असताना अनेक प्रकारे त्यांनी समोरच्याला डाव प्रतिडाव करून त्याला पराभूत केलं, गनिमी कावाही वापरला, पण हे सगळं करत असताना नीतिमत्ता त्यांनी सोडली नाही। माय भगिनीवर अन्याय करायचा नाही हे त्यांच्या स्पष्ट सूचना त्यांच्या अधिकाऱ्यांना, त्यांच्या सैनिकांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना होत्या। कुठल्याही माता भगिनीवर अन्याय होता कामा नये, कुठल्याही गरीबाची लूट होता कामा नये, शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नये। इतका संवेदनशील राजा, बाल गोपाळावर अन्याय होता कामा नये। म्हणून ज्यांनी शेतकरी हित जपलं, ज्यांनी गरीब जो 18 पगड जातीतला कुणी असो त्याला न्याय दिला, माय भगिनी कुठल्याही जाती धर्माच्या असो त्यांना संरक्षण दिलं, बालगोपाळ हे कुठल्याही सर्वसामान्य गरीबातले गरीब लहान मोठे कोणी असो त्यांना नेहमी संरक्षण दिलं। या पद्धतीचा विचार करणारा राजा, रयतेचा राजा आणि अतिशय सुजाण त्यांच्या कार्यामध्ये आपल्याला दिसून येतं। महाराजांकडे युद्ध शास्त्र त्यांना अवगत होतं, युद्धशास्त्रात ते किती निपुण होते। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।